निलंग्यात जिओला छावाचा दणका. जिओ कंपनीचा मनमानी कारभार आणि तांत्रिक बिघाडाला कंटाळून छावा संघटना आता आक्रमक झाली आहे. कंपनीची नाटकं निलंग्याच्या मातीत खपवून घेतली जाणार नाहीत असा थेट इशारा देत छावा संघटनेनं आज जिओ कार्यालयाला टाळं ठोकलंय. निलंगा तालुक्यातील जिओ ग्राहकांचा संयम आता सुटला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांना रेंज आणि इतर तांत्रिक अडचणींचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. वारंवार तक्रारी करूनही कंपनीचं प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानं आज छावा संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला. तालुका अध्यक्ष दास साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी थेट जिओ ऑफिसला गाठलं आणि कामकाज बंद पाडलं. केवळ रिचार्जचे पैसे वसूल करायचे आणि सेवा देताना टाळाटाळ करायची असा जिओ कंपनीचा कारभार सुरू असल्याचा आरोप संघटनेनं केलाय. जोपर्यंत तांत्रिक समस्या कायमस्वरूपी सुटत नाही तोपर्यंत कार्यालय उघडू देणार नाही असा पवित्रा दास साळुंखे यांनी घेतलाय. या आंदोलनामुळे जिओ प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे. आता या आंदोलनानंतर तरी जिओ कंपनीला आपली सेवा सुधारणार का हाच प्रश्न निलंगेकर विचारतायत. निलंग्यातील या आक्रमक पवित्र्यामुळे इतर कंपन्यांचे देखील धाबे दणाणले आहेत. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. जय जिजाऊ जय छावा. आपल्या निलंगा तालुक्यामध्ये त्या जिओ गलतानी कारभाराच्या विरोधात आपण आज आवाज उठवलेला आहे. हे जिओ अधिकारी कुठल्याही कस्टमरला आरेरावीची भाषा बोलणे, शिवीगाळ करणे, कंप्लेंट द्यायला गेल्यानंतर त्यांना आरवीच्या भाषेमध्ये शिवीगाळ करणे, त्याच्या संदर्भात आपण आज अर्ज दिलेला आहे, निवेदन दिलेलं आहे. पण तेवढ्यावरती न थांबता त्यांना व्यवस्थित बोलायला गेलो असता आरेरावी केल्यानंतर आपण त्यांच्या कार्यालयाला कुलपं घातले, ताळे ठोकले व आपल्या येथील लक्ष्मी बॅटरी सोलारच्या 17 तारखेला आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांचं वायफाय आपण घेतलेला आहे. पण आज 4 तारीख आहे, 21 दिवस झाले त्यांनी आपले वायफाय बसवले नाहीत. तसंच आपल्या ऑफिसमध्ये पडून आहे. आज येतो उद्या येतो, बोलल्यानंतर गाळ करू लागते, अरे बोलू लागते, आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे. यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आपल्या या लक्ष्मी सोलारच्या दुकानातील वायफाय बंद आहे, कॅमेरे बंद आहेत, त्याच्यामुळे 2-3 लाखाची आपली चोरी झालेली आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे? या जिओच्या अधिकाऱ्याच्या गलतानी कारभारामुळे हा प्रकार घडलेला आहे. यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. यांना निलंग्यामध्ये ऑफिस बंद केलं पाहिजे व या ऑफिसमध्ये सर्वच कर्मचारी काढून टाकले पाहिजे, तो नवीन भरती केली पाहिजे. अन्यथा छावा संघटना यांना पळू करून यांना आपल्या छावा स्टाईलने उत्तर देऊन यांना नीट केल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय छावा. Thanks for watching Ekmat Digital.